या सुवर्ण सोहळ्याची काही क्षणचित्र पाहूयात। महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच कमळ फुलणार होतं। या सोहळ्याला डोळ्यात साठवण्याकरता हा शाही सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्याकरता वानखेडेवर दुपारपासूनच गर्दी व्हायला सुरुवात झाली। ज्या वानखेडेवर एरवी क्रिकेट सामने रंगतात तिथे हा शपथविधी सोहळा रंगणार होता। विनंती आहे डाव्या बाजूला जे विजय मर्चंट अंगी कांबळी उषा या सोहळ्याचे उत्सव मूर्ती देवेंद्र फडणवीस यांचं आगमन कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतानाच एका चेहऱ्यानं कॅमेऱ्याचं लक्ष वेधून घेतलं। या शपथविधीच्या कार्यक्रमाला देशामधल्या अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी गर्दी केली होती। भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री, भाजपचे घटक पक्षांचे नेते आणि अनेक राज्यातले प्रमुख नेते या सोहळ्याला उपस्थित होते। उत्सव मूर्ती देवेंद्र फडणवीस यांचं आगमन कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना एका चेहऱ्यानं कॅमेऱ्याचं लक्ष वेधून घेतलं। तो चेहरा होता मिसेस अमृता देवेंद्र फडणवीस। एलिगंट लुकमध्ये त्या वानखेडेवरती आल्या आणि मिसेस मुख्यमंत्र्यांवरती कॅमेऱ्यानं फोकस केला। या सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते, पण दिवसभर ते येणार की नाही, या सोहळ्याला उपस्थित राहणार की नाही अशी ज्यांच्याबद्दल उत्सुकता होती ते उद्धव ठाकरे अखेर उशिरानं का होईना या शपथविधी सोहळ्याला पोहोचले। यानंतर या सोहळ्याचा सर्वोच्च क्षण तो म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी घेतलेली मुख्यमंत्री पदाची शपथ। आणि या सगळ्या सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी असे दोघे आपल्या चाहत्यांना अभिवादन करताना या ठिकाणी दिसले। देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता यांना तिथल्या स्क्रीनवरती पाहिल्यानंतर जोरदार जल्लोष या ठिकाणी होत होता। देवेंद्र गंगाधरराव फडणवीस आणि यानंतर या सोहळ्यातला सर्वोच्च क्षण होता तो म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी घेतलेली मुख्यमंत्री पदाची शपथ। संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व देवेंद्र फडणवीसांनंतर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शपथ घेतली आणि वानखेडेवरती नाथा भाऊ असा एकच गजर झाला। कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझे कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन।
आणि संविधान व कायदा खडसेंनंतर नंबर आला तो भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष विदर्भातले नेते चंद्रपूरचे आमदार भारतीय संविधान सुधीर मुनगंटीवार यांचे. खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व तर भाजपचे नेते विनोद तावडे यांची शपथ देखील लक्षवेधी ठरली. ईश्वर साक्ष शपथ घेतो की